पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 17वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। तरीही पुरंदर अजिंक्यच। महाराजांची फार मोठी दौलत मृत्यूने लुटली। पुरंदराच्या पायथ्याची 20,000 हशमांच्या मोगली छावणीत खाशा दिलेरखानाशी झुंजता झुंजता मुरारबाजी देशपांडा ठार झाला। स्वराज्याची फार मोठी दौलत गेली। महाराजांची अत्यंत तोलामोलाची एक मारुती समशेर पुरंदरच्या धारातीर्थात बुडाली। महाराज आईसारखे दुःखी झाले। पुरंदर गड पडला असता तर 10 वेळा पुन्हा जिंकून घेता आला असता, पण मुरारबाजी पडला। आता कशाचाही मोबदला दिला तरीही हा मोहरा परत मिळणे अशक्य होते। भारी मनसुब्याची दुधारी तलवार खानाच्या फौजेत विजयसारखा हल्लकल्लोळ उडवून विजयसारखीच गुप्त झाली। दिलेर खान मात्र आनंदानं फुलला होता। सुरुंगाच्या दारूसारख्याच भयंकर विध्वंसक आणि संहारक अशा 300 शूर मराठ्यांची प्रेते आज पडली होती। मुरारबाजीसारखा जन्मात कधीही न पाहिलेला विलक्षण शूर सरदार स्वतः त्याने ठार मारला होता। पुरंदराची खरी ताकद आपण आज उखडली असं खानाला वाटत होतं। आपण लवकरात लवकर गडाच्या बाले किल्ल्यावरही शाही फडकवणार अशी त्याला खात्री वाटत होती। खानाचेही 500 पठाण ठार झाले होते, पण एका रकमेने 301 मराठे मेल्याचाच आनंद त्याला जास्त झाला होता। ताकदीने खचलेल्या गडावर एका मागोमाग एक जबरदस्त हल्ले चढवून गड काबीज करण्याचा बेत खानानं आखला होता। आणि मिर्झा राजा जयसिंह यांनीही आपल्या फौजा आणि मोठे मोठे सरदार मराठी मुलकावर घालून आगीखाली सगळी मावळपट्टी तख्त ताराज करण्याचा सपाटा लावला होता। त्यांचा पुण्याचा ठाणेदार कुबात खान, मळवली जवळचा ठाणेदार कुतुबुद्दीन खान, शिवापूरचा ठाणेदार सरफराज खान, सुप्याचा ठाणेदार शर्जे खान आणि त्यांच्या स्वतःच्या खास निस्बतीतील दाऊद खान, अचलसिंह, रायसिंह वगैरे असंख्य सरदार मराठ्यांची गावेच्या गावी लुटून जाळून भस्मसात करीत होते। शेतीचा तर ते वानर विचका उडवीत होते। गोठ्यातील गुरे वासरे हाकीत पिटीत नेत होते। बायका पुरुषांनाही धरून नेत होते। त्यांच्या मोठमोठ्या फौजा सतत उभ्या आडव्या दौडत होत्या आणि सबंध मुलूक सतत विंचरून काढीत होत्या। शिवाजी राजांच्या सैन्याला कुठेही आसरा उरू न देण्याचा त्यांनी निश्चय केला होता। मराठ्यांच्या राजावर, राज्यावर आणि प्रजेवर मिर्झा राजांनी उभे हत्यार धरले होते। इतके असूनही महाराजांचे सरदार संधी मिळेल तिथे तिथे मोगलांवर छापे घालीत होते। आपल्या किल्ल्यांना रसद पुरवित होते। मोगलशाहीतील 2 बड्या इतिहासकारांनी मराठ्यांना जास्तीत जास्त तुच्छ लेखून त्यांच्या पराक्रमाच्या हकीकती वगळून आणि निरुपायाच होईल तिथे ओझरते उल्लेख करून मोगल सरदारांच्या पराक्रमांची मात्र ऐडबाज भाषेत वर्णने केली आहेत। परंतु त्यांनी मराठ्यांच्या बाबतीत लिहून ठेवलेली तुच्छतेची आणि हेटाळणीकारक वर्णने वाचूनही मराठ्यांच्या गनिमी काव्याची स्पष्ट कल्पना येते। या 2 इतिहासकारांपैकी एकाचं नाव होतं मिर्झा मोहम्मद काझीम, याने लिहिला आलमगीरनामा, आणि दुसऱ्याचे नाव होते मोहम्मद हाशिम खाफी खान, याने लिहिला मुंतरखबुल लुबाब। तरी पण मिर्झा राजांनी स्वराज्याची इतकी करकचून गळचेपी केली होती की महाराजांना आणि त्यांच्या सख्या सौंगड्यांना अफाट मोगली फौजेला आणि अफाट युद्ध साहित्याला तोंड देणे जड जात होते। स्वराज्याची प्रजा तर अक्षरशः अग्निदिव्य करीत होती। मिर्झा राजा अत्यंत कुशल योजक आणि मुरब्बी सेनापती तर होतेच, पण हुशार मुत्सद्दीही होते। आपल्या छावणीत बसल्या बसल्या मोगली मराठ्यांच्या हस्ते ते महाराजांच्या मित्रमंडळींवर जाळी फेकीत होते, पण त्यांच्या जाळ्यात एकही मासा शिरत नव्हता। मिर्झा राजांना आश्चर्य वाटत होते ते याच गोष्टीचे। दिलेर खानाने तर भर रणांगणावर मुरारबाजीला चाकरीचे आमिष दाखवले होते, परंतु महाराजांचा फाया मुरार प्रभू देशपांडा खानावर खुश होण्याच्या ऐवजी संतापाने बेहोशच झाला। मुलखा वेगळीच माणसं ही। मिर्झा राजांना प्रश्न पडे, या शिवाजीने ही असली माणसे मिळवली तरी कुठे आणि केवढ्याला? आपल्याला कधीच मिळणार नाहीत काही माणसं? नाही मिळणार। श्रद्धेचे सामर्थ्य पैशाने विकत मिळते का कधी राजे? ही माणसे स्वार्थी आणि पोटार्थी नव्हेत, ही आहेत महाराजांची माणसे। महाराजांची ओळख पटल्याशिवाय या माणसांची ओळख पटणार नाही। मिर्झा राजांनी आता कोंढाणा किल्ल्यावरही फौज रवाना केली।
महाराजांची कुटुंबीय मंडळी आणि खुद्द आईसाहेब कोंढाण्यावरच होत्या. गडाच्या आग्नेस 4 कोसावर असलेल्या शिवापुरास त्यांनी सरफराज खानास फौजेसह ठेवलं. पुण्यातही कुबात खान, फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा, ख्वाजा अबुल मुकारिम वगैरे सरदारांचा तळ होताच. म्हणजे कोंढाण्याची नाकेबंदी मिर्झा राजांनी पक्की करून टाकली. मोगलांच्या अफाट फौजेशी टक्कर देताना महाराजांच्या मुठभर स्वराज्य सेनेची शक्ती पिळून निघत होती. रयतेची अफरातफर उडून गेली होती. महाराज चिंताक्रांत होते. चालून येणाऱ्या प्रत्येक शत्रूशी ते आजपर्यंत लढले होते, आताही लढत होते. पण आपल्याचपैकी कोणी बांधव जेव्हा शत्रू बनून त्यांच्यावर चाल करून येई तेव्हा त्यांना वाईट वाटे. आता तर त्यांना फारच खेद होत होता. मिर्झा राजा जयसिंहासारखा प्रभू रामचंद्रांच्या वंशात जन्मलेला राजपूत राजा औरंगजेबाच्या चाकरीत का आनंद मानतो, त्याचे कोडे त्यांना सुटत नव्हते. वास्तविक केवढा बलाढ्य राजपूत हा! जर मनात आणील तर दिल्लीचे तख्तही काबीज करू शकेल. खऱ्या शत्रूंनाच हे राजपुत्र मित्रच नव्हे तर परमेश्वर मानित आहेत. वास्तविक शत्रूपेक्षाही आपल्यात जास्त ताकद असूनही शत्रूचेच निष्ठावंत नौकर बनण्याची काय ही नादान हौस! मिर्झा राजे स्वतःला सूर्याचे वंशज म्हणवितात आणि सेवा चाकरी करतात काळ्या कुट्ट अंधाराची. खरोखरच सार्वभौम स्वराज्याचे आपण अधिपती व्हावे असा विचार मिर्झा राजांचाच काय पण कोणाही राजपूत सरदाराच्या मनात डोकावत नव्हता. जयपूर, जोधपूर, कोटा, जैसलमेर, बिकानेर, बुंदी वगैरे राजघराण्यातील हे राजपूत राजे महाराजे खरोखरच केवढे प्रचंड पराक्रमी होते की मुघल बादशाह या सिंहांना मनातून वचकून असत. जर एक होऊन हे राजे मोगलांवर उठले असते तर मोगलांना पळून जायला सुद्धा जागा उरली नसती. हिंदुस्थानाबाहेर मध्य आशियातील बल्क प्रांतात हे राजपूत प्रचंड पराक्रम गाजवून मोगलांची सत्ता स्थापू शकत होते. बदक्षान, काबूल आणि कंदाहारच्या अफगाणी मुलखात पठाणांच्या तुफान फौजांवर हे राजपूत विजय मिळवित होते. पंजाबात, बंगाल, आसामात कुठेही सर्वत्र हे राजे मोगल सुलतानांसाठी एवढे अफाट विजय मिळवित होते की मोगल सुलतानच बिचकून जात. हळदीघाट आणि शामूगडासारखी घनघोर युद्धे कोणी जिंकली? राजपुतांनीच. परंतु हेच राजपूत आपल्याच देशात परकीय मोगलांचे गुलाम होते. खुदा आणि खाविंद समतोल वाटत होते त्यांना. केवढं हे गुढ, केवढं हे आश्चर्य, केवढा हा विनोद! या राजपुतांना गुलामगिरीची चीड येतच नव्हती का? चीड? अहो, अभिमान वाटत होता. मोगल बादशांची आपल्यावरच सर्वात जास्त कृपा असावी याकरता जयपूरच्या आणि जोधपूरच्या महाराजात स्पर्धा लागत असे आणि त्यापायी एकमेकांचं ते इतका मत्सर करीत असे की सवतीवर ताण. चीड आणि बंड पेटावे कसे आणि कुठे? ते पेटावे लागते हृदयात. यांनी आपल्या हृदयांचे नजराणे बादशांना केव्हाच अर्पण करून टाकले होते. असं वाटतं की या राजपूत राजांना स्वातंत्र्यासाठी बंड करायला कोणी शिकवलेच नसावे. वा, बंड करायला शिकवावे लागते का? आणि जर शिकवावे लागतच असेल तर अरवली पर्वताच्या दरीतील एका मेवाडी सिंहाने नव्हते का शिकवले? सह्याद्रीच्या गुहेतील एक मराठा वाघ नव्हता का शिकवीत? परंतु या सत्पुरुषांच्या डोक्यात ती शिकवण शिरतच नव्हती. स्वराज्याची सार्वभौम सिंहासने सजवण्याऐवजी मोगल सुलतानांच्या शृंगारशय्या सजवण्यातच हे लोक गढून गेले होते. पोटच्या पोरींचा परक्यांना पुरवठा करण्यातच या राजपुतांना धन्यता वाटत होती. स्वाभिमान संपला की खाली उरतो लाचारीतील आनंद, परमानंद, आणि मग सुचू लागते तथाकथित विशाल जीवनाच्या समर्थनाचे नादान तत्वज्ञान. पण या राजपुतांनी बादशहांना आणि सहजादांना आपल्या मुली दिल्या म्हणून त्यांना काय हिणवायचे? त्यात काय बिघडलं? सारी मानवजात शेवटी एकच नाही का? विश्वच मुळी एक आहे ना. मग त्यातले 2-4 जीव एकजीव झाले तर बिघडले कुठे? 2 जड देहांची आधिभौतिक एकात्मता साधली जाऊ शकत नसेल तर अज्ञानाचे अंतरपाट फाडून 2 आध्यात्मिक एकात्मता कशी साध्य होणार? निदान परमोच्च प्रेमासाठी, स्वर्गीय ऐक्यासाठी, विशाल सांस्कृतिक संगमाच्या मांगल्यमय उदात्त, बस यात हे असले काहीही नव्हते. काहीही म्हणजे काहीही नव्हते. आणि जर खरोखरच यात अशीच काही उदात्त, विशाल, तात्विक भूमिका असती तर हे लोक विश्वप्रेमी थोर महात्मे ठरले असते.
यांच्या त्या धाडसी प्रयोगाचे आणि कठोर आहुती प्रदानाचे इतिहासाने एक वेळ कौतुक केले असते, पण त्या प्रयोगातील अपयशाबद्दल आर्त सहानुभूतीने त्यांचे सांत्वनही केले असते. परंतु जहागिऱ्या आणि मानमरातब मिळवावेत आणि मिळवलेले टिकवावेत एवढ्या भिकार स्वार्थाच्या पूर्ततेकरता स्वतःच्या मुलींना जेत्यांच्या जनानखान्यात पाठवणाऱ्या आणि स्वाभिमान शून्य अल्पात्म्यांचे कौतुक करावे तरी कसे? ज्या जेत्यांनी त्यांचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व बळकावले त्यांनाच प्रसन्न करून घेण्यासाठी केवढीही नादान धडपड. शिव 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 शिव. आणि असे असूनही जर या राजलोकांचे कौतुक समर्थन करायचे असेल तर महाराणा प्रतापसिंह आणि महाराज शिवाजीराजे हे अगदीच अव्यवहारी आणि अदूरदर्शी ठरतील, कमनशिबी ठरतील. बिचारा राणा प्रतापाने आणि शिवाजी राजाने आपले आयुष्य, आपली कर्तबगारी, आपल्या मुलीबाळीही वायाच घालवले असं म्हणावं लागेल. मोगल सुलतान परधर्मीय होते हा मुद्दा गौण आहे. देशाचे, प्रजेचे, मानबिंदूचे, आपल्या अस्मितांचे सार्वभौम स्वातंत्र्य आणि स्वराज्य बळकावणारा जेता कोणत्याही धर्माचा असो व पंथाचा असो तो शत्रूच. स्वधर्मी असला तरी शत्रूच, परधर्मी असला तरीही शत्रूच. आणि अशा शत्रूंची लाचार स्वार्थासाठी हे राजे महाराजे नातीगोती जोडत होते, मन लावून जीव ओतून त्यांच्या चाकऱ्या करीत होते. या लोकांच्या एक एक कृती पाहून इतिहास आश्चर्याने थक्क होत होता. विवेकाचे दरवाजे या लोकांनी कड्या कुलपे घालून आतून बंद करून घेतले होते. हे दरवाजे ठोठावणारा कुणी समर्थ रामदास हवा होता, तो यांच्या गावी निर्माण झाला नाही. म्हणून मिर्झा राजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तोरण तोडावयास निसंकोच मनाने सज्ज झाले होते. हे वंशज रामचंद्रांचे, परंतु कृती मात्र मारीचाचीच. हर उपायाने महाराजांना दिल्लीच्या दावणीत बांधण्यासाठी मिर्झा राजे राबत होते. त्यांची फौज, त्यांचा खजिना, त्यांचा तोफखाना महाराष्ट्राच्या स्वराज्याविरुद्ध खर्च होत होता. मिर्झा राजे स्वतः राबत होते, प्रत्येकाला राबवित होते. देवदैवतेही त्यातून सुटत नव्हती. त्यांची एकच इच्छा होती, महाराजांचा पराभव व्हावा, महाराष्ट्र गुलाम व्हावा, महाराष्ट्राची पुन्हा मसणवट व्हावी. दिलेर खान त्यासाठी हट्टाला पेटला होता. पुरंदरावर तो निकराने एल्गार करीत होता, पण पुरंदर त्याला दाद देत नव्हता. इतिहासाला अज्ञात असलेला पुरंदर किल्लेदार आणि ज्ञात असलेली गडाच्या घेऱ्यातील महार, कोळी, रामोशांची घराणी दिलेर खानाच्या हट्टाची थट्टा उडवीत होती. दिलेर चिडत होता, जळफळत होता. आपण काय दिल्लीहून नुसते इथे तोफांचे भुईनळे उडवायला इथे आलो? अजूनही गड मिळत नाही. तवारी खनवीस काय लिहून ठेवतील आपल्याबद्दल? खानाला उमगेना, तो उद्वेगला. आपल्या सरदारांना तो फुलवीत होता, चेतवीत होता. आता डिवचोही लागला. त्या बिचारांची काय कसूर? पण खान काहीही जाणत नव्हता. गड काबीज झालाच पाहिजे, बादशाह खुश झालाच पाहिजे. आपल्या लोकांना स्फुरण यावं, चीड यावी, जोश यावा म्हणून दिलेर खानाने आपल्या मस्तकावरचे पागोटे काढले आणि मोठ्या आवेशाने ओरडला, किले पर कब्जा किए बगैर मैं सर पर किमांश न रखूंगा. खानाने मस्तकावरचे पागोटे उतरवले. खान इरेस पेटला. खानाच्या प्रतिज्ञेमुळे मोगली सरदार आणि सेना चेतली. जणू आग पिऊन भयंकर हल्ला गडावर करण्याकरता खानाची फौज तयारी करू लागली. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 17 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27
jayant@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.